अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। जळगावात एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। महामार्गावर सापळा रचून तब्बल 28,81,000 रुपयांचा विमल गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे। जळगाव शहरातील महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या जिओ पेट्रोल पंप परिसरात सापळा रचला। दरम्यान संशयास्पद वाटणारी एक बोलेरो गाडी अडवून पोलिसांनी तिची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी 21,81,000 रुपये किमतीच्या गुटख्याच्या 58 गोण्या आणि 7 लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 28,81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी चालक जोगेंद्र भिका पाटील याला अटक करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीनं एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करत आहेत। एमआयडीसी पोलीस स्टेशनला अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत आहे। तर त्याप्रमाणे अजिंठा चौक ते इच्छादेवी या परिसरामध्ये आपण ट्रेकिंग केली असता एक बोलेरो पिकअप आपल्याला तिथे मिळाला। त्याच्यामध्ये एकूण 58 गोण्या भरलेला विमल गुटखा इलिगल जो ट्रान्सपोर्ट होत होता तो आपण पकडलेला आहे। त्याची किंमत साधारणतः 21 लाखाच्या वर आहे आणि 7 लाखाचा पिकअप व्हॅन असा एक 28 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये जोगेंद्र भिका पाटील राहणारा धरणगाव याला आपण अटक केलेली आहे। आता हा वाहन माल जो आहे हा कुठून येत होता आणि कुठे जात होता हे आज तपासामध्ये निष्पन्न